नांदेड़ में आयोजित एक पत्रकार परिषद में वंचित बहुजन आघाड़ी के अध्यक्ष प्रकाश आंबेडकर ने शहर में 28 अक्टूबर को होने वाले ओबीसी मोर्चे को लेकर अपनी सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त की। साथ ही उन्होंने मराठा आरक्षण के नेता मनोज जरांगे पाटिल के आंदोलन को लेकर भी अपना स्पष्ट मत रखा। ते आम्ही उद्याचा ओबीसीचा मोर्चा जो आहे तो ओबीसी आणि भटक्या विमुक्त महासंघाने काढलेला मोर्चा आहे। त्या मोर्चाचे असणारे जे प्रमुख आहेत किसन चव्हाण आणि जिल्ह्यामध्ये त्यांनी असणाऱ्या कमिट्या स्थापन केलेल्या आहेत। त्यांनी मला असणारं निमंत्रण केलं की मोर्चाला आपण यावं। माझा आज परभणीचा दौरा होता, त्याला जोडूनच नांदेडचा उद्या ओबीसीचा मोर्चा आहे, म्हणून मी त्यांना म्हटलं की मी असणारा त्या मोर्चामध्ये सहभागी होतोय किंवा माझा असणारा त्या मोर्चामधला उद्याचा सहभाग आहे। या ओबीसी महासंघ आणि भटक्या विमुक्त ओबीसी आणि भटक्या विमुक्त महासंघ जे आहे त्यांची जी मागणी आहे की 2 ऑक्टोबरचा असणारा जो GR आहे की ज्यामध्ये कुणबी मराठा कुणबी यांना कुणबी म्हणून ग्राह्य धरण्यात यावं, हा जो GR काढलेला आहे त्या GRच्या विरोधामध्ये हा मोर्चा आहे आणि मागणी ही करते की तो GR रद्द केला पाहिजे। वंचित बहुजन आघाडीची सुद्धा अगोदरपासून ओबीसी आणि मराठा यांच्यामध्ये जो तणाव चाललेला आहे त्याच्यावरती घेतलेल्या भूमिकेशी सुसंवाद आहे की मराठा समाजाला ओबीसीमध्ये अंतर्भूत करता येत नाही आणि करण्याचा प्रयत्न केला तर सुप्रीम कोर्ट ते मान्य करणार नाही। 2 वेळा सुप्रीम कोर्टाने मराठा समाजाला ओबीसीमध्ये अंतर्भूत करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने केलेले प्रयत्न हे मान्य केलेले नाहीत आणि विरोधी निर्णय दिलेला आहे। मराठा समाजामधला एक वर्ग आहे